नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आणि आता इथून पुढचा अर्धा तास महाराष्ट्रासह देशभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. स्पीड न्यूज. आजपासून राज्यामध्ये 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. आजपासून बार, मॉल्स हे पूर्णतः बंद असेल. रेस्टॉरंटना फक्त पार्सलची परवानगी देण्यात आली आहे. नाट्यगृह, सिनेमागृह, मल्टिप्लेक्स सर्व पूर्ण बंद असेल. अत्यावश्यक सेवा सोडून रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पूर्ण संचारबंदी असेल. तर शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत राज्यात म्हणजेच शनिवार रविवार संपूर्ण राज्यात पूर्णतः लॉकडाऊन असेल. राज्यामध्ये जे निर्बंध लागू करण्यात आले आहेत त्यानुसार आता लोकलमध्ये आणि बसमध्ये आसन क्षमतेनुसारच प्रवास करता येणार आहे. तर रिक्षामध्ये फक्त 2 प्रवाशांनाच परवानगी देण्यात आली. राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना पूर्ण बंदी असेल. सोबतच उद्यानं आणि मैदानं सुद्धा बंद असतील. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. हॉटेल व्यावसायिकांना केवळ होम डिलिव्हरी सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. शासकीय कार्यालय 50% क्षमतेने सुरू राहतील. धार्मिक स्थळांवर देखील काही निर्बंध घालण्यात आले आहेत. गृहनिर्माण क्षेत्रातील सर्व कामं सुरू ठेवण्याला परवानगी देण्यात आली. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं शस्त्र असलेल्या मास्कचा वापर न करणाऱ्यांना आता मास्क न घालणं चांगलंच महागात पडणार आहे. कारण मास्क न घातल्यास तुम्हाला 500 रुपयांचा दंड होऊ शकतो. तेव्हा मास्क घातला नाही तर कोरोनासोबतच आर्थिक भुर्दंडसुद्धा तुम्हाला सहन करावा लागू शकतो. मास्क घाला आणि कोरोनाला दूर ठेवा. रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. ब्युटी पार्लर, सलून पूर्णतः बंद असतील अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्य सरकारनं केलेल्या विविध उपाययोजनांना आमचा पाठिंबा असेल, पण आता आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावरती भर दिला पाहिजे अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्यामध्ये 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मास्क न घालणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड असणार आहे अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. त्यासोबतच नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल आणि यासाठी पोलिसांना स्पष्ट सूचना देण्यात आल्याचंही भुजबळ यांनी सांगितलं. वाढत्या कोरोनाच्या संदर्भात राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयांवर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली. राज्य सरकारनं घेतलेले निर्णय म्हणजे मागच्या दरवाजानं आणलेला लॉकडाऊन आहे आणि कोरोना आटोक्यात ठेवण्यासाठी अपयश आल्याचं खापर त्यांनी सर्वसामान्यांवर फोडू नये असं भातखळकर म्हणाले. राज्यामध्ये कोरोना रुग्णवाढीचा महास्फोट झाला आहे. दिवसभरात 57,054 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 222 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 4,30,530 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 22 लाखपेक्षा जास्त होम क्वारंटाईन आहेत. 27,508 रुग्णांना काल डिस्चार्ज देण्यात आला. मुंबई आणि पुणे हे कोरोना रुग्णांचे नवे हॉटस्पॉट बनलेत. मुंबईत कोरोना रुग्णांचा नवा उच्चांक पाहायला मिळाला. रविवारच्या दिवसभरात 11,163 नवीन रुग्णांची भर मुंबईत पडली आहे. तर 25 जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या मुंबईत सध्या 68,000पेक्षा जास्त ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. पुण्यामध्ये दिवसभरात 6,225 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. तर 52 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 3,762 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 41,940वर पोहोचली. गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊनमुळे सर्व व्यापाऱ्यांचं आणि गरीब लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सर्व व्यापार ठप्प आहे. गरीब लोकांचे रोजगार गेलेत. ऑटो रिक्षा चालकांनी EMIवर रिक्षा घेतल्या असून व्यापाऱ्यांनी इलेक्ट्रिक बिल भरायचं कसं असाही प्रश्न पडलाय. खासदार नवनीत राणा कौर यांनी या संदर्भात सरकारला सवाल उपस्थित केला. त्यामुळे आता लॉकडाऊन लोकांना सुद्धा मान्य नाही अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट आणि TV मालिका निर्माते यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बातचीत केली आणि शासनाच्या निर्णयाच्या अनुषंगानं सहकार्य करण्याचं आवाहन केलं. तसंच निर्मात्यांनी सुद्धा पाठिंबा देण्याचं आश्वासन दिल्याचं यानंतर सांगण्यात आलं. या बैठकीमध्ये महेश भट, मनोज जोशी, सुबोध भावे, डॉक्टर अमोल कोल्हे, सिद्धार्थ रॉय कपूर यासह अनेक जण सहभागी झाले होते.
घाटकोपरमध्ये फळ विक्रेते आणि भाजी विक्रेते तसंच फेरीवाल्यांसाठी नवे नियम जारी करण्यात आले। या सगळ्यांना सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत व्यवसाय करायला बंदी घालण्यात आली। कोरोनाचा वाढता धोका पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे। नागपूरमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला। नागरिकांनी खरेदीसाठी बाजारात तुफान गर्दी केली होती। लॉकडाऊनच्या भीतीमुळे नागरिकांनी बाजारपेठेत खरेदीसाठी धाव घेतली। सीताबर्डीच्या बाजारपेठेत तर जबरदस्त गर्दी होती। दरम्यान नागपुरात 62 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला। राज्यामध्ये लॉकडाऊन लागणार या भीतीनं काल मद्यप्रेमींनी वाईन शॉपवरती मोठ्या प्रमाणात गर्दी केली। पुणे जिल्ह्यामध्ये 6 वाजता संचारबंदी लागू होते, मात्र त्याआधीच मद्यप्रेमींनी दुकानाच्या बाहेर अक्षरशः रांगा लावल्याचं चित्र दिसलं। मावळमधल्या सर्वच वाईन शॉपच्या बाहेर मद्यप्रेमींची झुंबड उडाली होती। लॉकडाऊनच्या आधी दारूचा साठा घरी असावा यासाठी दाटीवाटीनं अनेक जण रांगांमध्ये उभे होते आणि यावेळेला सर्रासपणे नियमांची पायमल्ली करण्यात येत होती। राज्यामध्ये पुन्हा एकदा मजुरांनी परतीची वाट ठरली। राज्यात कधी लॉकडाऊन होईल या भीतीनं अनेक मजूर रेल्वेनं आपापल्या गावी जायला निघाले आहेत। गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या याच काळात मजुरांवर आपल्या गावी चालत जाण्याची वेळ आली होती। तशी वेळ पुन्हा येऊ नये म्हणून या मजुरांच्याकडून रेल्वेनं गावी जाण्याचा पर्याय निवडला गेल्याचं पाहायला मिळतं। खेडमध्ये सध्या कोरोना बाधित नागरिकांच्या संदर्भात जनजागृती करण्यात येते। कुठल्याही प्रकारची भीती लोकांमध्ये दिसल्याचं समोर आलंय आणि त्यामुळेच हे अभियान सुरू करण्यात आलं। खेडच्या मुख्य बाजारपेठेत लोक बिना मास्क फिरताना दिसतात, तर भाजीपाला खरेदीसाठी सुद्धा नागरिक गर्दी करतात। जिल्ह्यात सध्या 549 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, तर आतापर्यंत 11,000पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली। त्यामुळे दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असूनही लोकांमध्ये कोरोनाच्याबद्दल गांभीर्य दिसत नाही। बीड जिल्ह्यामध्ये कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन घोषित केला असला तरी कोरोना कमी होण्याचं नाव घेत नाहीये। काल जिल्ह्यामध्ये तब्बल 434 नव्या रुग्णांची भर पडली, तर 24 तासात 9 जणांचा मृत्यू झाला। यात सर्वाधिक रुग्ण अंबाजोगाई तालुक्यात आढळून आले। नंदुरबारमध्ये आता कोरोना रुग्णांसाठी महत्त्वाच्या असलेल्या रेमडेसिवीर या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे। दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढते। रेमडेसिवीरची मागणी सुद्धा वाढली, त्यामुळे हे औषध बहुसंख्य ठिकाणी मिळत नाही। यामुळे हे औषध उपलब्ध करून देण्याची मागणी आता जोर धरते। पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक निर्बंध लागू केले। त्यामध्ये सर्व धार्मिक स्थळं देखील बंद असणार आहेत। मावळ तालुक्यातील कारला इथलं एकविरा देवीचं मंदिर देखील 7 दिवसांसाठी बंद करण्यात आलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हे मंदिर बंद करण्यात आलं असून मंदिर परिसरात शुकशुकाट पाहायला मिळतं। शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्याकडून शासनाचे नियम सर्रास पायदळी तुडवले जात असल्याचं यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा पाहायला मिळतं। यवतमाळमध्ये बाजारपेठा आणि बसस्टँडसारख्या परिसरात मोठी गर्दी होते। यामुळे प्रशासनानं आठवडी बाजार तूर्तास बंद करण्याचे आदेश दिले। मनमाडसह संपूर्ण नांदगाव तालुक्यामध्ये कोरोनाचा कहर सुरूच असल्यानं नागरिक काहीसे भयभीत झाले। शनिवार रविवारमध्ये बाजारपेठेत होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून मनमाड नांदगावला आठवड्यात 2 दिवस म्हणजे शनिवार रविवार पूर्ण लॉकडाऊन असेल। मनमाड नांदगाव परिसरामध्ये नागरिकांनी नियम पाळत लॉकडाऊनला चांगला प्रतिसादही दिला। अहमदनगर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय। रविवारी जिल्ह्यातील तब्बल 1617 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं। गेल्या 7 दिवसात 10,470 जणांना कोरोनाची बाधा झाली, तर 46 जणांचा कोरोनानं मृत्यू झाला। या कोरोनामुळे नगरकरांची चिंता वाढली। वर्धा जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे। जिल्ह्यामध्ये 36 तासांची संचारबंदी जारी करण्यात आली आहे, पण काही भागात सामान्य नागरिकांनी नियम डावलल्याचं पाहायला मिळत आहे। नागरिक रस्त्यावर फिरतायत। बाजारपेठा, बस स्थानकं आणि ग्रामीण भागात शुकशुकाट आहे। वर्ध्यामध्ये गेल्या 24 तासात 167 कोरोनाबाधित सापडले असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे। बुलढाणा जिल्हा दिवसेंदिवस कोरोनाच्या हॉटस्पॉटच्या दिशेनं वाटचाल करतोय। रविवारी तब्बल 1012 इतके नवे कोरोना पॉझिटिव्ह पेशंट सापडले, तरी लोक जबाबदारीनं वागताना दिसत नाहीत।
त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे। कोरोना रुग्णांचा आकडा 35,000च्या वर गेला। बुलढाणा एसटी आगारमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून एसटी चालवण्यासाठी डिझेलच उपलब्ध नाही, त्यामुळे चक्क 95% बस फेऱ्या या रद्द कराव्या लागल्यात। यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। याच आगारातून 120 फेऱ्या साधारण होतात, पण डिझेलच उपलब्ध होत नाहीये, त्यामुळे एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत। याचा ग्रामीण भागातल्या प्रवाशांना मोठा फटका बसतोय। इकडे अमरावतीमध्ये सुद्धा रुग्णांची संख्या नियंत्रणात आली असली तरी लसीकरणाचा वेग काहीसा मंदावल्याचं पाहायला मिळतं। जिल्ह्यात एकूण 28 लाख नागरिक आहेत। यापैकी 1,39,398 नागरिकांनी आतापर्यंत कोरोनाची लस घेतली आहे। जिल्ह्यामध्ये 1,23,701 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे, तर 15,697 नागरिकांनी लसीचा दुसरा डोस देखील घेतला आहे। जिल्ह्यातील मेळघाटात केवळ 5% नागरिकांचं लसीकरण झालंय। जिल्ह्यात मृत्यूचं प्रमाण अजूनही नियंत्रणात नाही। अमरावती जिल्ह्यामध्ये लसीकरणाचा वेग वाढवला तर कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचा दर नियंत्रणात राहील असं तज्ज्ञांना वाटतं। धुळे जिल्ह्यामध्ये कोरोनानं थैमान घातलं असून जिल्ह्यामध्ये आता रेडीमिसिव्हर इंजेक्शनच्या नंतर रक्ताचा सुद्धा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे। धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शासकीय रक्तपेढीत केवळ 2 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा आहे। हिरे वैद्यकीय महाविद्यालयात एका महिन्यात सरासरी 500 बॅग रक्त लागतं। या महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात गंभीर रुग्णांवर उपचार होत असतात। थॅलेसेमिया रुग्णांसाठी रक्ताची अधिक गरज भासते। सध्या शासकीय रक्तपेढीत फक्त 25 बॅग शिल्लक आहेत। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचा इशारा देऊन 2 दिवस होत आहेत, तरीही जळगाव जिल्ह्यातील नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचं गांभीर्य किंवा भीती दिसत नाही। सर्रासपणे नागरिक विना मास्क आणि डिस्टन्सिंगचा नियम धाब्यावर बसवून घराबाहेर फिरताना दिसत आहेत। तर रेल्वे स्टेशन असो की बस स्टँड असो, या ठिकाणी सर्रास हेच चित्र पाहायला मिळत आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे, त्यामुळे प्रशासनानं आठवडी बाजार सुद्धा बंद ठेवायचं ठरवलं। जळगाव जिल्ह्यामध्ये रेडीमिसिव्हर इंजेक्शनची साठेबाजी होऊ देणार नाही असं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। संध्याकाळी पर्यंत 5,000 इंजेक्शन जळगावला येतील आणि कोरोनाचा हा जो काळ आहे तो काहीसा संकटाचा काळ आहे, त्यामुळे आपल्याला कोरोनाच्या संकटावर मात करायची आहे असंही पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले। नागरिकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी। जामनेर उपजिल्हा रुग्णालयाला पालकमंत्री पाटील यांनी भेट दिली। कोरोनाला घाबरू नका, मास्क घाला, निर्बंध पाळा आणि स्थानिक पातळीवर काही अडचण आल्यास जिल्हाधिकारी किंवा वरिष्ठांशी संपर्क साधा असं आवाहन सुद्धा पाटील यांनी केलं। अहमदनगर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांचा आकडा झपाट्यानं वाढतोय। दिवसेंदिवस संकट वाढत असून उपचारासाठी बेड मिळेनासे झाले, तर रेडीमिसिव्हर इंजेक्शनचा सुद्धा तुटवडा आहे। खाजगी हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट सुरू असून प्रशासन मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही। राज्यभरात कोरोनाची दुसरी लाट पसरलेली असताना सोलापूर जिल्ह्यात सुद्धा कोरोनानं मोठं थैमान घातलंय। असं असलं तरी सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना नियमांना सर्रास हरताळ फासला जात असल्याचं पाहायला मिळालं। यामुळे ग्रामीण भागात रुग्णसंख्या झपाट्यानं वाढते, तर तुलनेनं शहरातले नागरिक मात्र नियमांचं पालन करतायत। एक छोटासा ब्रेक घेऊया। ब्रेक नंतर अन्य काही बातम्या। योग्य वेळी योग्य निर्णय। पहिल्या बाळाच्या जन्मानंतर कमीत कमी 3 वर्ष माता पूर्णपणे सुदृढ होण्यासाठी लागतात। बालसंगोपन आणि त्याच्या सर्वांगीण विकासासाठी पहिली 3 वर्ष अत्यंत आवश्यक आहेत। या 3 वर्षांच्या दरम्यान पती पत्नी यांनी एकमेकांच्या विचारानं निर्णय घ्यावा लागतो। 2 बालकांमध्ये 3 वर्षाचं अंतर महत्वाचं, म्हणूनच योग्य वेळी योग्य निर्णय घ्या। महिलांनी पाळणा लांबवण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करावा किंवा कॉपर टी किंवा कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचा आधार घ्यावा। पुरुषांनी कंडोम म्हणजेच निरोध किंवा पुरुष नसबंदीचा आधार घ्यावा। कुटुंब नियोजनाचे सगळे सल्ले आणि उपाय जवळच्या आरोग्य केंद्रात मोफत उपलब्ध आहेत।
छोटं कुटुंब आहे शान, सदैव उंचावेल जीवनमान. सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन. आमचे हे जेवायला बसलेत, तुम्ही नंतर फोन करा. नाते हे मनाशी मनाचे. तू सौभाग्यवती हो. आजपासून संध्याकाळी 7 वाजता आपल्या सोनी मराठीवर. वा बाई, पण यामुळे बाबांच्या हॅपीनेसवर तर परिणाम नाही होणार ना? नाही होणार. एवढा कॉन्फिडन्स? हो, कारण हे समोसे बनवलेत तिरुमाला ऑइल मध्ये. तिरुमाला ऑइल असेल घरी तर हॅपीनेसची चिंता डोंट वरी. तिरुमला ऑइल बाय द कुटे ग्रुप, कीपिंग मॅनकाइंड हॅपी. आम्हाला माहित आहे की तुमच्यासाठी एक स्कूटर पेक्षा खूप जास्त आहे. हा प्रवास आहे तुमच्या सफलतेचा, खरंय ना? आणि आपल्या माणसांच्या सुरक्षेचा. म्हणूनच आम्ही बनवली नवीन ज्युपिटर, जी आहे इतरांपेक्षा जास्त. नवीन ETFI टेक्नॉलॉजी देते 15% जास्त मायलेज, जास्त उत्कृष्ट राईड, जास्त स्पेस. TVS ज्युपिटर, जास्तीचा फायदा. बाबा, हल्ली अभ्यासाबद्दल तुम्ही काही विचारतच नाही. कारण तुझ्यात बदल झालाय. आता बायजूस वरून स्वतःच अभ्यास करू लागलेस, फ्रेंड्सना कॉन्सेप्ट समजावू लागलीस, म्हणून आता तुझा बाबा नाही पार्टनर झालोय. लक्ष द्या पार्टनर. बघतोस तुला आता. कॉन्सेप्ट समजले की यांचं अभ्यासात मनही लागतं आणि पॅरेंट पासून पार्टनर पर्यंतचं अंतर सहज पार होतं. बायजूस आत्ताच डाउनलोड करा. आई नेहमी किचन मध्ये का असते? जी सगळ्यांसाठी जेवण बनवते, तिची खुर्ची नेहमी रिकामी का असते? आम्ही मानतो की आईची जागा फक्त किचन मध्ये नसते. म्हणून आता जेमिनी रिफाइंड ऑइल सह बनलेलं जेवण राहतं खूप वेळ फ्रेश आणि न्यूट्रिशियस. कारण आता आहे आईची वेळ. तुम्हारा कम था जोल्ट देने बोलते आए हैं. शर्मा जी बरसाने आप पे मुंबई की बारिश लाए हैं. डोंट क्रोध किंग कोले वरना ये मचाएगा. किसका मंत्र काम आएगा ये तो Vivo IPL ही बताएगा. मुंबई इंडियंस वर्सेस रॉयल चैलेंजर्स बैंगलोर, 9 अप्रैल शाम 7:30 बजे स्टार स्पोर्ट्स, स्टार गोल्ड और डिज्नी प्लस हॉटस्टार VIP पर. टॅक्सी. टॅक्सी? हो, तू ब्रश करतोस तेव्हा बाहेरचे जम्स टॅक्सी करून तोंडाच्या आत येतात. नवीन कोलगेट झिगझॅग अँटीबॅक्टेरियल, याचे अँटीबॅक्टेरियल ब्रिसल्स बाहेरचे बॅक्टेरिया दूर ठेवतात. तुमचा ब्रश आहे की जम्स साठीची टॅक्सी? नवीन झिगझॅग कोलगेटचा पहिला अँटीबॅक्टेरियल टूथब्रश. आजी, डास. धीर धर बाळा. नाही, धीराचं फळ कधी डेंग्यू तर कधी मलेरिया असतं. होय आई, डास जेवढा अधिक काळ जिवंत राहतील तेवढा आजारांचा धोका जास्त वाढेल. तेव्हा डासांबरोबर धीर धरू नका. काळं हिट लाईमने ते लगेच मारून टाका. काळं हिट लाईम, डासांचा शेवट झटपट. खूप सुंदर दिसतेस. या 4 महिन्यात माझं आयुष्य तुझ्या हसण्याने, तुझ्या हसण्याने, तुझ्या अलगद स्पर्शाने भरून टाकलंस. तू आपलं जे हे मैत्रीचं नातं आहे ना, ते तर बरंच पुढे गेलंय. आय लव्ह यू. माझ्या या प्रेमाचा स्वीकार करशील? येऊ कशी तशी मी नांदायला. उद्या रात्री 8 वाजता झी मराठीवर. अर्धा किलो गाजर द्या. शो मॅम. पण चांगला रंग पाहून. अगं, तू काय सगळ्या गोष्टी रंग पाहूनच घेतेस का? इमामी हेल्दी अँड टेस्टी राईस ब्रॅन ऑइल. राईस ब्रॅन ऑइलचा रंग आहे सुदृढतेचा रंग. आणि टेस्टी सुद्धा. क्या बात. इमामी हेल्दी अँड टेस्टी राईस ब्रॅन ऑइल. 1 लिटर इमामी हेल्दी अँड टेस्टी राईस ब्रॅन ऑइलच्या सोबत मंत्रा हल्दी पावडर फ्री. कावेरी मेहंदी कोण, हातावर चढेल प्रेमाचा गहिरा रंग. शेतकरी बंधूंनो, बचत करणं म्हणजेच पैसे कमावणं. औषधांची फवारणी करताना थोडं जरी औषध वाया गेलं ना, तर मजुरी, प्रत्यक्ष औषधांचे परिणाम आणि औषध वाया जाणं असं मोठं नुकसान होत असतं. औषधाच्या प्रत्येक फवारणीत जर स्प्रे ॲडज्युएंट्स वापरलं तर फवारणी तर चांगली होतेच, पण औषधाची बचतही होते. औषधांची बचत म्हणजेच पैशांची बचत. सेवर, ऍक्टिवेट, डेकोरस आणि ड्रीप सेवर यांच्यातर्फे जनहितार्थ. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी होऊन अंतिम निकाल येणं अपेक्षित आहे. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात एक याचिका दाखल केली आहे.
मुंबईतल्या मुलुंडमध्ये रात्री उशिरा एका हुक्का लाऊंजमध्ये लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन करणं तरुण तरुणींना चांगलंच महागात पडलं. कोरोना संक्रमण वाढत असतानाच मुलुंडमधल्या एका हुक्का पार्लरमध्ये मद्यसेवन धूम्रपान सुरू होतं अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी इथे धाड टाकली. 25 जणांना अटक केली. मुलुंडमधल्या एका पबमध्ये 8 वाजल्यानंतर सुद्धा मुलं इथे नाच मस्ती करत होती आणि याच पद्धतीची कारवाई इथून पुढे सर्वत्र केली जाणार. नांदेड जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या विजयाबद्दल पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांचं अभिनंदन केलंय. तसंच बँकेला चांगल्या परिस्थितीत आणण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज असून महाविकास आघाडीच्या समर्थ सहकार पॅनलचे नवनिर्वाचित संचालक त्या दिशेनं प्रयत्न करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या दीपाली चव्हाण यांनी DFO विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आणि या प्रकरणी शिवकुमार यांच्यासोबतच अप्पर प्रधान वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी हे सुद्धा सहआरोपी आहेत. त्यामुळे रेड्डी यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे असं पालकमंत्री तसंच महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलं. टिटवाळा परिसरामध्ये एका टोळक्यानं हातामध्ये तलवारी घेऊन 10पेक्षा जास्त घरांची तोडफोड केली. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. शुक्रवार मध्यरात्री हा सगळा प्रकार झाला. CCTVत कैद झाला आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं इथे 2 गटात पूर्वी असलेले वादविवाद उफाळून आले आणि त्याच रागातून हा हल्ला झाल्याचं बोललं जातं. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. साताऱ्यातील पाटण तालुक्यामध्ये धावडी गावच्या विहिरीमध्ये शनिवारी रात्री 5 गवे पडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. वनविभागानं रात्री युद्धपातळीवर बचाव कार्य केलं आणि 4 गव्यांना जीवदान दिलं. त्यातल्या एका गव्याचा मात्र मृत्यू झाला. 5 गव्यांना सुखरूपपणे विहिरीच्या बाहेर काढण्यात आलं. JCBच्या माध्यमातून विहिरीला एका बाजूनं फोडण्यात आलं. या गव्यांमध्ये 2 माद्या आणि 2 पिल्लं यांचा समावेश आहे. छत्तीसगडमधील सुकमा इथे सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत 22 जवान शहीद झाले. या घटनेची गृहमंत्री अमित शहा यांनी गंभीर दखल घेतली. अमित शहा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसंच छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना सर्व प्रकारची मदत करण्यात येईल असा विश्वासही शहा यांनी व्यक्त केला. उज्जैनमधील पाटीदार रुग्णालयातील कोविड सेंटरला भीषण आग लागली होती. या आगीमध्ये 3 रुग्ण जखमी झाल्याची माहिती मिळते. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी झपाट्यानं प्रयत्न सुरू झाले. दरम्यान रुग्णांना तातडीनं अन्यत्र हलवण्यात आलं. चित्रपटसृष्टीतली दुःखद बातमी. ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं निधन झालं. वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शशिकला यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारली होती. आरती, फूल और पत्थर, गुमराह या सिनेमांमधल्या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील. थोड्याच वेळात माझी सहकारी रेणुका जोशीसह काही महत्त्वाच्या बातम्या. पण जाताना पुन्हा एकदा तुम्हाला आठवण मास्कची. मास्क बांधा, हात वारंवार धुवा आणि शासनानं घालून दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन करा.